भिवंडी तालुक्यातील आमणे गावातील समाजसेवक राजेश पाटील यांच्या घरी माघी गणपती बाप्पा विराजमान झाले होते। माघी गणपती बाप्पाची पूजा आरती मोठ्या भक्तिभावाने पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आली। यावेळी आमणे गाव व परिसरातील अनेक नागरिकांनी माघी गणेशोत्सवानिमित्त भेटी दिल्या। यावेळी बाप्पाचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ देखील घेतला। यावेळी पाटील परिवाराच्या वतीने सर्व गणेश भक्तांना माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील व्यक्त करण्यात आल्या। आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये माघी सण हा आकर्षित असतो, पण आमच्याकडे जो कार्यक्रम होतो तो भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम होऊन आमच्याकडे सगळे पाहुणे सगळे बहिणी वहिनी सगळे घरचे भाऊ बहिणी सगळे एकत्र येऊन उत्साहाने कार्यक्रम साजरा करतात। तसंच आमचा हे 5वा वर्ष असून सालाबादप्रमाणे 5वा वर्ष आमच्याकडे एकदम मस्त फसफस आनंदात आणि व्यवस्थित एकदम कार्यक्रम पार पडला। तसंच आमच्याकडे आता भजनाचाही कार्यक्रम चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला या गणपती बाप्पाचे फार आशीर्वाद आहे। त्या निमित्ताने आम्ही दरवर्षी गणपती आणतोय। गणपती बाप्पा आमच्या घरात आल्यापासून आमच्याकडे सुख शांती समाधान सगळ्या गोष्टी आम्हाला वैभव लाभलाय। त्याच्यामुळे आमच्याकडून गणपती विसर्जित होईल त्यावेळेस फार आम्हाला दुःख होतोय। त्याच्यामुळे आम्हाला खरंच अक्षरशः आमचा जो 2-1.5 दिवसाचा गणपती आहे तो एवढा आनंदात जातोय की बोलता सोयी नाही। फार मजेत आणि एकदम आनंदामध्ये आम्ही हे 2 दिवस पार पडतो। आमच्याकडे सर्व पाहुण्यांची वर्दळ सकाळपासून चालू असतो। चांगल्या पद्धतीने आम्ही हा सण साजरा करतो। खरंच असा सण हा प्रत्येक घरोघरी यावा हीच माझी बाप्पाची प्रार्थना। आपण बघतोय आपल्या माघी गणेशोत्सव सुरू आहे आणि या माघी गणेशोत्सवाचं आपले आमणेगावचे उद्योगपती राजेश पाटील यांच्या घरी त्यांचं हे 5वं वर्ष आहे। माघी गणेशोत्सव अतिशय उत्साहानं नेहमी साजरा केला जातो आणि आपण बघत असाल की आजच्या दिवसात त्यानंतर 1.5 दिवसाचे गणपतीची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि या 1.5 दिवसाच्या गणपतीच्या असंख्य म्हणजे भाविकांनी दर्शन देखील घेतले। तसेच त्यांनी आज आपल्या रात्री याच्या निमित्ताने भजनाचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्व उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात आपल्याला आपण भजनाचा देखील आस्वाद सर्वांना मिळणार आहे। आणि राजेश पाटील नेहमी अशा प्रकारचं धार्मिक कार्यामध्ये हिरेने बागीचं आणि स्वतः देखील या उत्सवामध्ये असंख्य भाविक परिवाराला त्यांनी या उत्सवात भेट देण्यासाठी बोलवलं, त्यांना अन्नदान केलं। अशा प्रकारे ते नेहमी कार्य करतात असं मी बाप्पाच्या प्रार्थना करतो की निश्चितच त्यांना सुख समृद्धी समाधान आणि ऐश्वर्य प्राप्त हो हीच मी बाप्पाच्या प्रार्थना करतो। धन्यवाद। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आज आमच्या या वास्तूमध्ये माननीय श्री राजेशजी आमणे पाटील आणि यांनी गणपती बाप्पाला आपल्या घरी आणलेला आहे। उत्तम अशा प्रकारे पूजा विधी संपन्न झालेली आहे आणि जवळपास 5 वर्षापासून हा गणपती बाप्पा या ठिकाणी येतोय। अतिशय आनंदाने उत्साहाने थाटामाटाने तन मन धनाने आम्ही त्या गणपतीची या ठिकाणी सेवा करतो आहोत आणि विविध कार्यक्रमांचं त्या निमित्ताने आयोजन आम्ही करत असतो। गणपती बाप्पा ही देवता बुद्धीची देवता आहे। ती नेमकी काय करते आरतीमध्ये वर्णन आलेलं आहे। सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची। गणपती बाप्पा ही सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ती वार्ताच उरू देत नाही अशी असणारी गणपती बाप्पा मूर्ती अतिशय सर्वांना प्रिय असणारी। जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात भारतभर हा उत्सव संपन्न होत असतो आणि त्या निमित्ताने आपापल्या परीने प्रत्येक जण त्या गणेशाची सेवा करत असतो। आज या ठिकाणी या गणपतीची आम्ही पूजा केलेली आहे। 1.5 दिवसाचा उत्सव आहे आणि त्या निमित्ताने रात्री आम्ही या ठिकाणी भजनाचं आयोजन केलेलं आहे। अभंगवाणीचा कार्यक्रम आहे। गायिका आहेत मयुरी भोईर टेंबे आणि त्यांना साथ करणारे आहेत सहगायिका भारती टेंबे आणि करिश्मा टेंबे। त्याचप्रमाणे त्यांना पखवाजाची साथ करणारी भरत भोईर आणि तबला कल्पेश मसने। त्याचप्रमाणे चकवा दर्शन तरे प्रतीक तांबोळी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या जय हनुमान विठ्ठल रुक्मिणी हरिपाठ मंडळ आमने यांचं सुद्धा हरिपाठ या ठिकाणी होणार आहे। गणपती बाप्पा आणल्यानंतर फक्त तो आनंदाने आणतो म्हणून नाही तर एक देवाचं काहीतरी कार्य झालं पाहिजे, भजनी झालं पाहिजे, देवालाही आनंद वाटला पाहिजे या अनुषंगाने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि हा सर्व परिवार त्या गणपती बाप्पाच्या सेवेत आवर्त
या ठिकाणी सेवा करतोय आणि म्हणून सर्वजण आणि सर्वांना गणपती बाप्पाच्या या ठिकाणी आगमनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आणि हा 5वा वर्ष आमच्याकडे आहे, तर खूप आम्हाला आनंद होतो गणपती बाप्पा आमच्या घरी आल्यावर, आणि जाताना दुःखही खूप होतोय. तर माझी एवढीच अपेक्षा आहे गणपती बाप्पाकडे, का सगळ्यांना गणपती बाप्पाने सुखी ठेवावं, सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद असावा, आणि असंच दरवर्षी गणपती बाप्पा आमच्या घरी यावं, ही माझी गणपती बाप्पाकडे प्रार्थना आहे. आमच्या घरच्यांना सगळ्यांना सुखी ठेवावं हीच माझी प्रार्थना आहे गणपती.